स्वच्छता आहे इथे, हे महत्त्वाचं आहे सगळ्यात पॉईंट. एकमेव शॅक आहे प्रॉपर इथे, सेफ्टीची. इथे वॉटर स्पोर्ट जास्त नाही, एक जेटस्की दिसतं इथे. आणि बाकी तुम्हाला क्वालिटी टाईम नक्कीच तुम्ही स्पेंड कराल इथे या बीच. नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. मी अमित वेंगुर्लेकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, काही अडचणींमुळे नवीन ब्लॉग आला नव्हता, म्हणजे आपला नवीन व्हिडिओ येत नव्हता. आता आपण एक नवीन व्हिडिओ करत आहोत आणि ह्याच्यापुढे आपण प्रयत्न करू सातत्याने व्हिडिओ करण्याचा. तर आज आपण आहोत साऊथ गोवामध्ये आणि साऊथ गोवामध्ये आपण एक हिडन बीच पाहायला जाणार आहोत. त्या बीचचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं नसेल, तर त्या बीचचं नाव आहे वेलसाव. हा वेलसाव बीच आपण पाहायला जाणार आहोत आणि वेलसाव बीच आहे वेर्ना रेल्वे स्टेशनपासून काहीसा जवळ. तर हा बीचला कसं जायचं ते मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये सांगेनच. त्याचप्रमाणे मी तुम्हाला आता पण सांगतो आहे की मडगाववरनं जर तुम्ही पणजी रोडला जात आहे तर ह्या बीचला वेर्ना बायपासवरनं हा बीच तुम्हाला मिळतो. कासावली रेल्वे स्टेशन आहे जे वास्को डी गामा टू कुलेम ट्रेन जाते. ह्या ट्रेनमध्ये कासावली मेहर रेल्वे स्टेशन मिळतं. त्या स्टेशनवर जरी तुम्ही उतरलात तरी वेर्नावरूनही जवळ आहे. त्या स्टेशनवरनं पण तुम्हाला हे वेलसाव हे बीच जवळ आहे. काहीसं हिडन बीच आहे, नाही जास्त इथे टुरिस्ट असतात, पण हे बीच तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हाच माझा विषय आहे की आपण हिडन बीचची सिरीज करत होतो आणि त्यातलाच असा एक हा हिडन बीच वेलसाव बीच. मी पुन्हा एकदा हिडन बीचची सिरीज ऑन करतो आहे. आणि आता येत आहेत सुट्ट्यांचे दिवस, तर ह्या सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये तुम्ही गोव्याला भेट देणार आणि गोव्यातले तुम्ही बीच जर पाहिले असतील तर त्यातले काहीसे बीच आहेत जे हिडन आहेत, त्यातलाच हा एक बीच असणार आहे. तर नक्कीच या बीचला तुम्ही व्हिजिट करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सपोर्ट करा. नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या टचमध्ये राहा. मित्रांनो, भेटू वेलसाव बीचवर, पाहूया कसा आहे हा बीच. सनसेटचा टाईम आहे आणि आता आपण आहोत थ्री किंग्सच्या इथे आणि थ्री किंग्सकडनं आपण चाललो आहोत वेलसाव बीचला. हा बघा दुतर्फी माडांचा रोड आणि हा रोड जातोय वेलसाव बीचच्या या ठिकाणी. बघूया आता वेलसाव बीचकडे आपण कसे जाऊ ते.
हा बीच आहे वेलसाव बीच, आणि वेलसाव बीच हा हिडन बीचमध्ये काउंट होतो, कारण हा तेवढासा फेमस बीच नाही आहे, आणि हा आहे साऊथ गोवामध्ये. हा जी बीचची लाईन आहे म्हणजे उतोर्डा, माजोर्डा, कासावलीम, कोलवा ह्या लाईनमध्ये हा बीच आहे. तर गोव्यात आलात तर तुम्हाला काही वेगळं पाहायचं असेल तर नक्कीच या बीचला व्हिजिट करा. शांत आणि क्राऊड नसलेला बीच आहे. आपण जरा वेगळ्या मार्गाने फिरत या बीचकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे जेवढा रेतीतनं चालावं लागेल तेवढं कमी चालावं लागेल तेवढं चांगलं आहे. बीचचा जो एरिया आहे तो खूप मोठा आहे. मी बघू शकता तुम्ही किती मोठा एरिया आहे. मस्त फॅमिली ट्रिप इथे तुम्ही करू शकता. आणि इथे जवळच एअरफोर्स असल्यामुळे इथे सारखी जेट्स, विमानं पण उडत असतात. हे बघा वरून जात आहे. इथे रापण लावलेली आहे. मच्छीमाराने रापण लावलेली आहे. इथे रापणीचं ओढकाम चालू आहे. अतिशय सुंदर स्वच्छ असा बीच आहे. बघा तुम्हाला इथे कचरा पण जास्त दिसणार नाही. आणि बीचची जी लेंथ आहे ती एकदम एवढी मोठी आहे. एक शॅक पण आहे इथे. एक खूप मोठी लेंथ आहे बीचची. खूप मोठा एरिया आहे. मस्त तुम्ही इथे टाइम स्पेंड करू शकता. त्याप्रमाणे इथे लाईफ गार्ड आहेत. महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला त्याची रिस्क पण नाही आहे. पण इथे अलर्ट लावलेलं आहे बघा, झेंडे लावलेले आहेत रेड कलरचे, जेणेकरून तुम्ही पाण्यात उतरताना जास्त पाण्यात जाऊ नका, असं अलर्ट आहे. सुंदर असं सनसेट. फिशिंगची लागलेली रापण. एकदम क्राऊड बघा किती कमी आहे. म्हणजे एकदम फॅमिली बरोबर तुम्ही आरामात इथे एन्जॉय करू शकता. एकदम कमी क्राऊड आहे. गर्दी नाही आहे मुळात या बीचवर. आपण रापणकडे जाऊन बघूया. रापण चालू आहे तिकडे. आपण हिडन बीच सिरीज चालू केली होती गोवा तसेच महाराष्ट्र इकडची, पण ती काही कारणास्तव आपण मध्ये बंद केली. तर पुन्हा एकदा आपण आता हॉलिडेज येत आहेत तर हिडन बीचची जी सिरीज आहे ती आपण पुन्हा सुरू करणार आहोत. मस्त बघा फेसाळलेलं पाणी आणि त्याचप्रमाणे सुंदर असा समुद्र किनारा. कसं वाटतंय तुम्हाला पाहायला?
तर रापणला खूप उशीर लागणार होता, कारण भली मोठी रापण आहे. मला वाटतं तरी पण याला अजून 1-1.5 तास जाणार, त्यामुळे काळोख होईल. म्हणून आपण आता हा व्हिडिओ, रापणचा व्हिडिओ आपण नाहीच करत आहोत, आपण करतोय बीचचा व्हिडिओ. तर हे आहे वेलसाव बीच आणि तिथे मच्छीमारी पण होते, म्हणजे रापण लागलेली होती. आणि रापण पुन्हा कधीतरी आपण येऊन नक्कीच हा रापणीचा व्हिडिओ पण आपल्यापर्यंत पोचू. तर आता आपण निघालो आहोत बॅक टू पॅव्हेलियन, म्हणजे पुन्हा एकदा आपल्या घरी. एकमेव अशी शॅक आहे इथे. जसं बीच छोटासाच आहे, पण क्वालिटी टाइम तुम्ही स्पेंड करू शकता नक्कीच इथे. बाकी आजपर गोव्यातले बीच कितीही छोटे असू दे, तिथे प्रॉपर तुम्हाला लाईफगार्ड नक्कीच दिसणार. सेफ्टी फर्स्ट असे बीच आहेत गोव्यातले. इथला सनसेट बघा, भारी वाटतो, एकदम दिल खुश करतोय. आणि त्याचप्रमाणे खूप 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 स्वच्छता आहे इथे, हे महत्त्वाचं आहे सगळ्यात पॉईंट. एकमेव शॅक आहे प्रॉपर इथे. सेफ्टीची इथे वॉटर स्पोर्ट जास्त नाही, एक जेटस्की दिसतं इथे. आणि बाकी तुम्हाला क्वालिटी टाईम नक्कीच तुम्ही स्पेंड कराल इथे या बीचवर. तर मित्रांनो, बीचला किती स्टार द्याल नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि कोण कोण इथे येऊन गेलं हे पण कॉमेंटमध्ये सांगा. आणि आपला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे पण नक्कीच सांगा या कॉमेंटमध्ये. कसा वाटला बीच, वेलसाव बीच. हा बीचचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि असे कोणते कोणते हिडन बीच तुम्हाला पाहायला आवडतील हे पण नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलला नक्की सपोर्ट करा. मित्रांनो, व्हिडिओ लेट येत आहेत पण तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहे. तर मित्रांनो, मी अमित वेंगुर्लेकर, भेटू आपण अजून एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक बरोबर. तोपर्यंत बाय बाय.